परीक्षा आपल्याला द्यायची आहे आणि त्यासाठी आपण गेल्या वर्षभर वेगवेगळ्या माध्यमातून या परीक्षेची तयारी, या परीक्षेचा अभ्यास आपण करत आहोत. आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेअंतर्गत मिशन आरंभ या उपक्रमामध्ये आपण आपल्या जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून आपण ऑनलाईन तासाच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करत आहोत. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपला चालू आहे आणि आज आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेतील जो काही गणिताचा अभ्यासक्रम आहे त्या गणिताच्या अभ्यासक्रमातील महत्व मापन या घटकावर चर्चा करणार आहोत. आणि फेब्रुवारी 2024 मध्ये जे काही 8वी शिष्यवृत्ती परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये या घटकावर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले होते यावर आपण चर्चा करणार आहोत. चला तर आपण सर्वात प्रथम हे जाणून घेऊ की महत्व मापन हा जो घटक आहे या घटकामध्ये कोणकोणत्या उपघटकांचा समावेश होतो. चला तर मग अगोदर आपण घटक आणि उपघटकांचा अगदी 2 मिनिटांमध्ये परिचय करून घेऊ आणि मग आपण आपल्या प्रश्नपत्रिकेकडे वळूया. चला, माझ्या मोबाईलची स्क्रीन तुम्हाला दिसते एकदम स्पष्ट? दिसते. ओके ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, 8वी स्क्रीन केली चालेल का सर? हो चालेल, काय हरकत नाही. करू का? पण मग सगळं वाक्य दिसायचं नाही, असंच राहू दे. चालेल, मी माझ्या ऍडजस्ट करतो मागे पुढे, म्हणजे छोटं मोठं करतो समजा. आणि विद्यार्थ्यांना सूचना आहे, जेव्हा सर स्क्रीन शेअर करतात तेव्हा त्यांच्या त्या स्क्रीनला तुम्ही झूम इन किंवा झूम आउट केल्यानंतर तुम्हाला चित्र आणखी मोठं दिसेल. ओके, चला. स्क्रीन एकदम स्पष्ट दिसते ना सर्वांना? हो, दिसते सर. ओके. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो 8वी गणिताचा जो अभ्यासक्रम आहे याविषयी सर्वांना माहिती आहे. आपण सुरुवातीला त्याचा परिचय करून घेतलेला आहे. अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला त्याचा परिचय सांगतोय. आज आपण महत्व मापन या घटकावर चर्चा करणार आहोत. महत्व मापन हा जो घटक आहे, हे पहा तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसतोय. हा जो महत्व मापन घटक आहे या घटकामध्ये एकूण 4 उपघटकांचा समावेश होतो. त्यापैकी पहिला उपघटक आहे परिमाण. आता विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवन जगत असताना दैनंदिन व्यवहारामध्ये आपण नेहमी कशाचं तरी मापन करत असतो. हे आपण इयत्ता 1ली पासून तर आजपर्यंत शिकत आलेलो आहोत. मग यामध्ये लांबी आहे, वस्तुमान आहे, धारकता आहे, कालमापन आहे, घाणी व नोटा. त्यानंतर दुसरा जो उपघटक आहे त्याचं नाव आहे परिमिती. परिमिती म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, ते कशी काढायची तेही तुम्हाला माहिती आहे. परिमिती या घटकामध्ये त्रिकोणाचे प्रकार, चौकोनाचे प्रकार आणि बहुभुजाकृती, ज्या आकृत्यांना अनेक बाजू असतात अशा वेगवेगळ्या आकृत्यांची आपल्याला परिमिती काढता येणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा जो उपघटक आहे तो आहे क्षेत्रफळ. मग आता इयत्ता 3री पासून तर आजपर्यंत आपण वेगवेगळ्या इयत्तांमध्ये क्षेत्रफळ या घटकाचा, या उपघटकाचा, या संकल्पनेचा आपण अभ्यास करत आलेलो आहोत. मग यामध्ये त्रिकोणाचं क्षेत्रफळ, चौरसाचं क्षेत्रफळ, आयताचं क्षेत्रफळ, समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ, समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ, समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ, वर्तुळाचं क्षेत्रफळ, अनियमित आकृतीचे क्षेत्रफळ आणि रेखांकित भागाचं क्षेत्रफळ कसं काढायचं
या उपघटकांवर प्रश्न, या मुद्द्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आणि त्यानंतर अतिशय महत्वाचा समजला जाणारा चौथा उपघटक, त्याचं नाव आहे घनफळ आणि पृष्ठफळ. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी इयत्तेमध्ये आपण पाठीमागच्या वर्षी, ज्या वर्षी आपण 7वी इयत्तेमध्ये शिकत होता, पण त्या इयत्तेमध्ये घनफळ आणि पृष्ठफळ या दोन संकल्पना समजून घेतलेल्या आहेत. आणि यावर्षी इयत्ता 8वीच्या गणिताच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा या दोन संकल्पनांचा समावेश आहे. मग घनफळ म्हणजे नेमकं काय आणि पृष्ठफळ म्हणजे नेमकं काय, हे आपल्याला सगळ्यात प्रथम समजून घेणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्हाला घनफळ आणि पृष्ठफळ या दोन संकल्पनांवर प्रश्न विचारले जातात, तेव्हा आपण कन्फ्युज होतो की नेमका हा प्रश्न घनफळावर आधारित आहे की पृष्ठफळावर, नेमकं घनफळ काढायचंय की पृष्ठफळ. तर या दोन मूलभूत संकल्पना समजून घेणं किंवा तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. मग आता आपल्याला या उपघटकामध्ये घन, इष्टिकाचिती, वृत्तचिती, ज्याला आपण दंडगोल असेही म्हणतो, शंकू आणि गोल यांचा आपल्याला अभ्यास आहे. मग घनाचे घनफळ, घनाचे पृष्ठफळ, इष्टिकाचितीचे घनफळ, इष्टिकाचितीचे पृष्ठफळ, वृत्तचितीचे घनफळ, वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ, वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ. आता परत वक्र पृष्ठफळ कशाला म्हणायचं आणि एकूण पृष्ठफळ कशाला म्हणायचं, या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत, त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर शंकूचे घनफळ, शंकूचे वक्र पृष्ठफळ, शंकूचे एकूण पृष्ठफळ. त्यानंतर गोलाचे घनफळ आणि गोलाचे एकूण पृष्ठफळ. या वेगवेगळ्या मुद्द्यांवर आधारित आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. अगदी 2 मिनिटांमध्ये घनफळ म्हणजे नेमकं काय आणि पृष्ठफळ म्हणजे नेमकं काय, अगदी 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगतो. समजा तुमच्याकडे एक पाण्याची भरलेली बाटली आहे, ऐका बरं का. आता त्या बाटलीत मावणार पाणी म्हणजे त्या बाटलीचं घनफळ. समजा तुमच्या समोर एक पाण्याची बाटली आहे, त्या बाटलीमध्ये किती पाणी मावल, तर त्या बाटलीचं घनफळ जेवढं असेल तेवढं पाणी त्या बाटलीमध्ये मावल. तसेच अजून एक उदाहरण सांगतो, एक छोटंसं उदाहरण सांगतो. समजा तुम्ही तुमच्या घराच्या शेजारी तुम्हाला एक झाड लावायचंय आणि तुम्ही एक आयताच्या आकाराचा खड्डा त्या ठिकाणी थांबला. ओके, त्या खड्ड्यातून निघणारी माती म्हणजे त्या खड्ड्याचं घनफळ. मग त्या खड्ड्यातून किती माती निघेल, तर त्या खड्ड्याचं घनफळ जेवढं असेल तेवढी माती त्या खड्ड्यातून नाही. अशा आपल्याला वेगवेगळी उदाहरणं सांगता येतील. एखादा तेलाचा डबा आहे, त्या तेलाच्या डब्यात मावणारं तेल म्हणजे त्या डब्याचं घनफळ. त्या डब्यामध्ये किती तेल मावल, तर त्या डब्याचं घनफळ जेवढं असेल तेवढं तेल त्या डब्यामध्ये मावल. आता पृष्ठफळाचा जर विचार करायचा झाला, आता बाटलीमध्ये मावणारं पाणी म्हणजे बाटलीचं घनफळ आणि ती बाटली तयार करण्यासाठी लागणारं प्लास्टिक म्हणजे त्या बाटलीचं पृष्ठफळ. ती बाटली तयार करण्यासाठी किती प्लास्टिक लागेल, तर त्या बाटलीच्या पृष्ठफळा एवढं प्लास्टिक ती बाटली तयार करण्यासाठी लागेल. तुमच्या घरामध्ये पाण्याचा हौद असतो किंवा तुमच्या घराच्या वरती पाण्याची टाकी असते. ओके, समजा तुमच्या घराच्या वरती पाण्याची टाकी आहे, मग त्या पाण्याच्या टाकीत मावणारं पाणी म्हणजे त्या टाकीचं घनफळ. त्या टाकीमध्ये किती पाणी मावल, तर त्या टाकीच्या घनफळा एवढं पाणी त्या टाकीमध्ये मावल. आणि ती टाकी तयार करण्यासाठी लागणारं प्लास्टिक म्हणजे त्या टाकीचं पृष्ठफळ. ती टाकी तयार करण्यासाठी किती प्लास्टिक लागेल, तर त्या टाकीच्या पृष्ठफळा एवढं प्लास्टिक लागेल. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. एक विषय निघाला म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. चला तर मग आता आपण काय करूया, फेब्रुवारी 2024 साली, फेब्रुवारी 2024 मध्ये जी काही 8वी शिष्यवृत्ती परीक्षा झाली, या 8वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये महत्वमापन या घटकावर म्हणजे परिमाणे, परिमिती, क्षेत्रफळ, घनफळ आणि पृष्ठफळ या उपघटकांवर तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते, ते प्रश्न कसे सोडवायचे होते,
किंवा त्याचं उत्तर कसं काढायचं अगदी सोप्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग आपण फेब्रुवारी 2024 मध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले होते त्यावर आता आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. चला, सर्व विद्यार्थ्यांना स्क्रीन दिसते एकदम स्पष्ट? बोला, कुणीतरी एकदम प्राथमिक स्वरूपामध्ये बोललं तरी चालेल, म्हणजे मला कळेल तुम्ही ऍक्टिव्ह आहात म्हणून. हो हो दिसते सर. आपण त्यांचे माईक आहे ना म्यूट केले, ते गोंधळ करू नये म्हणून. ओके ओके, आवाज येतो सर स्पष्ट? हो एकदम व्यवस्थित येतो. ओके ओके, चला तर मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर महत्व मापन या घटकावर जे काही वेगवेगळे प्रश्न 2024 साली विचारले होते त्यावर आपण अगदी सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यापैकी पहिला प्रश्न जो की तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल. चला, मी त्या प्रश्नाला गोल करतो, मी तुमच्या लक्षात येईल तो प्रश्न या ठिकाणी. ओके, या ठिकाणी प्रश्न तुम्हाला दिसतोय बघा. ओके, आता आपण एकदा प्रश्न व्यवस्थित वाचून समजून घेऊ. प्रश्न असा आहे, एका गोलाचे पृष्ठफळ 616 चौरस सेंटीमीटर आहे. त्याच्या दुप्पट त्रिज्या असणाऱ्या दुसऱ्या गोलाच्या पृष्ठफळाबाबतचा अयोग्य पर्याय खालीलपैकी कोणता? आता इथे एक गोष्ट मी क्लिअर करतो. जेव्हा तुम्ही परीक्षेला जाणार आहात, तुम्ही परीक्षा हॉलमध्ये पेपर सोडणार आहात, तेव्हा सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. कारण जर तुम्ही पूर्ण प्रश्न वाचल्यानंतर काही गोष्टी अशा असतात. पहा, एक वर्षी एक प्रश्न विचारला, खालीलपैकी कोणता शब्द नदी या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? आता आपल्याला पेपर सोडवायची घाई असते. जेव्हा आपल्या हातामध्ये आपल्याला पेपर येतो, आपल्याला एवढी घाई झालेली असते की तो मी किती लवकरात लवकर सोडतोय आणि मोकळा होतोय असं आपल्याला झालेलं असतं. त्यामुळे आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचत नाही. प्रश्न काय होता? खालीलपैकी कोणता शब्द नदी या शब्दाचा समानार्थी नाही? आता आपल्या मुलांनी काय केलं? खूप मोठा पराक्रम केला. त्यांनी प्रश्न पहा कुठपर्यंत वाचला घाईमध्ये. खालीलपैकी कोणता शब्द नदी या शब्दाचा समानार्थी? अरे बापरे, म्हणून म्हटले हा सफा पेपर काढलाय, मला तो उत्तर येतंय, सरिता. आणि ते काय करतात, पहिलाच पर्याय त्यांनी सरिता टाकलेला असतो. कारण ते तुम्हाला फसवतात. तुम्ही पूर्ण प्रश्न वाचतात की नाही याची खात्री करतात. मग तुम्ही प्रश्न कुठपर्यंत वाचला? खालीलपैकी कोणता शब्द नदी या शब्दाचा समानार्थी नाही, हा पूर्ण प्रश्न आहे. तो तुम्ही कुठपर्यंत वाचला? खालीलपैकी कोणता शब्द नदी या शब्दाचा समानार्थी? मला वाटतं हा नदी या शब्दाचा समानार्थी शब्द सरिता. तुम्ही पहिला पर्याय वाचता आणि लगेच त्या ठिकाणी गोल काळा करून मोकळे होता. पण तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? खालीलपैकी कोणता शब्द नदी या शब्दाचा समानार्थी नाही? आणि मुद्दा म्हणून तुम्हाला फसवतात. आणि नेमकं तुमचं जे पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तर येतं तो पहिला पर्याय असतो. तुम्ही उत्तर देऊन मोकळे होता, घरी येता, घरच्यांना सांगता, मम्मीला सांगता, पप्पाला सांगता, मम्मी पप्पा काय सांगावं, एवढा सोपा पेपर होता, खूप सोपा पेपर होता, मी लवकर पेपर सोडला, खूप सोपा, माझे सगळे उत्तर बरोबर येतील. मग निकाल लागतो, आपल्याला कमी मार्क्स मिळतात, नंतर आपल्याला कळतं आपण काय चुका केल्या होत्या. यासाठी प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. योग्य अयोग्य हे काळजीपूर्वक वाचायचं. या ठिकाणी प्रश्न काय? एका गोलाचे पृष्ठफळ 616 चौरस सेंटीमीटर आहे. त्याच्या दुप्पट त्रिज्या असणाऱ्या दुसऱ्या गोलाच्या पृष्ठफळाबाबतचा अयोग्य पर्याय खालीलपैकी कोणता? आता आपल्याला मूळ प्रश्न काय ते समजून घ्यायचं. त्यांनी म्हटलंय दुप्पट त्रिज्या असणाऱ्या दुसऱ्या गोलाच्या पृष्ठफळाबाबतचा अयोग्य पर्याय विचारला. मग आपल्याला सगळ्यात प्रथम काय करावं लागेल? आपल्याला दुसरा गोल, त्या दुसऱ्या गोलाची दुप्पट त्रिज्या घ्यावी लागेल आणि त्रिज्या घेऊन आपल्याला त्या दुसऱ्या गोलाचं पृष्ठफळ काढावं लागेल. आणि मग त्यानंतर पहिल्या गोलाचं पृष्ठफळ आणि नंतरच्या गोलाचं पृष्ठफळ या दोन पृष्ठफळांची तुलना करावी लागेल. मग आता सगळ्यांना माहिती आहे, जर तुम्हाला गोलाचं पृष्ठफळ काढायचं असेल तर तुम्हाला गोलाचं पृष्ठफळ काढण्याचे सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. मग आता गोलाचं पृष्ठफळ काढण्यासाठी सूत्र आहे
गोलाचे पृष्ठफळ बरोबर 4 पाय, इंग्लिश मध्ये सांगतो 4 पाय आर स्क्वेअर. आता जेव्हा तुम्ही सूत्र पाहता तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, गोलाच्या पृष्ठफळाचं सूत्र आहे 4 पाय आर स्क्वेअर. मग इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला कोणत्याही गोलाचं पृष्ठफळ काढायचं असेल तर तुम्हाला त्या गोलाची त्रिज्या माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला गोलाची त्रिज्या माहितीच नसेल तर तुम्ही त्या गोलाचं पृष्ठफळ काढू शकत नाही. तुम्हाला पहिल्या गोलाचं पृष्ठफळ माहिती आहे पण तुम्हाला दुसऱ्या गोलाचं पृष्ठफळ माहिती नाही. कारण जोपर्यंत आपण दुसऱ्या गोलाचं पृष्ठफळ काढत नाही तोपर्यंत आपल्याला उत्तर शोधता येणार नाही, उत्तरपर्यंत जाता येणार नाही. मग आता आपल्याला त्रिज्या शोधावी लागेल, बरोबर की नाही? कारण आपल्याला दुसऱ्या गोलाचं पृष्ठफळ काढण्यासाठी पहिल्या गोलाच्या दुप्पट त्रिज्या घ्यायची आहे. मग अगोदर आपल्याला पहिल्या गोलाची त्रिज्या माहिती असणं गरजेचं आहे. ती प्रश्नामध्ये दिलेलं नाही, पण आपल्याला ती त्रिज्या काढण्यासाठी गोलाचं पृष्ठफळ दिलंय, आपण त्या गोलाच्या पृष्ठफळावरून त्या गोलाची त्रिज्या काढू शकतो. चला तर मग आपण त्रिज्या काढून घेऊ. एकच मिनिट. हा चला, आता तुमच्या समोर मी प्रश्न सोडवलेला आहे, आपण यावर चर्चा करूया. मी थोडा प्रश्न झूम करतोय म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल. चला चला आता आपल्याला सगळ्यात प्रथम गोलाची त्रिज्या काढावी लागेल. ज्या गोलाचं पृष्ठफळ 616 चौरस सेंटीमीटर आहे त्या गोलाची त्रिज्या आपल्याला काढावी लागेल. मग चला आपण पृष्ठफळावरून त्रिज्या काढू. पहा या ठिकाणी ही आहे, एकच मिनिट, थोडस प्रॉब्लेम येतो स्क्रीनला, काही अडचण नाही, बॅक जातो एकदा. ओके चला. हा ओके चला, आता आपल्याला गोलाच्या पृष्ठफळावरून गोलाची त्रिज्या काढायची आहे. या ठिकाणी हे सूत्र आहे. ओके चला, गोलाचे पृष्ठफळ बरोबर 4 पाय आर स्क्वेअर. आता आपण काय करूया, ज्या ज्या किमती आपल्याला माहिती आहेत त्या त्या किमती आपण त्या त्या ठिकाणी टाकून घेऊ. किती गोलाचं पृष्ठफळ, तर गोलाचं पृष्ठफळ आहे 616 चौरस सेंटीमीटर बरोबर. 4 गुणिले पायची किंमत आहे 22/7 गुणिले आर स्क्वेअर म्हणजे त्रिज्येचा वर्ग, कारण आपल्याला त्या गोलाची त्रिज्या माहिती नाही, ती आपल्याला शोधायची आहे. मग चला या ठिकाणी पहा, आता समीकरण कसं फिरेल. आर स्क्वेअर ही राशी बाजूला घेतल्यानंतर 616 गुणिले 7 होतात, ते अंश स्थानी लिहितात, छेद 4 गुणिले 22 हे झाले छेदस्थानी. मग चला पुढची स्टेप घेऊया. आर स्क्वेअर बरोबर 616 गुणिले 7 छेद 4 गुणिले 22 ते होतात 88. आता जर आपण 88चा पाढा जर मोजला, आता काय आपला 88चा पाढा आपल्याला पाठ नाही, आपण एवढं लांब पाठ करत नाही, आपल्याला गरजही पडत नाही. पण 8 7 56 होतात आणि 56च्या एकक स्थानी 6 आहेत, 616च्या एकक स्थानी 6 आहेत. जर तुम्ही 616ला जर 88 न भागलं, भागाकार येतो 7. 88 7 करा, 88 गुणिले 7 करा, 616 होतात. मग 616 भागिले 88, 88 एक 88 आणि 88 7 616. मग अंश स्थानी 7 गुणिले 7 ते होतात 49. मग आर स्क्वेअर बरोबर 49.
त्रिज्येचा वर्ग 49 आहे, मग त्रिज्या किती आली? कोणत्या संख्येचा वर्ग 49 आहे? 7चा. मग रेडियस, आर म्हणजे रेडियस, रेडियस म्हणजे त्रिज्या, मग ती त्रिज्या आली 7 सेंटीमीटर. किती? 7 सेंटीमीटर. आता गंमत पहा, आता गंमत पहा. ज्या गोलाचं पृष्ठफळ 616 चौरस सेंटीमीटर आहे, त्या गोलाची त्रिज्या आली 7 सेंटीमीटर. मग त्यांनी पुढे काय सांगितलंय? त्याच्या दुप्पट त्रिज्या असणाऱ्या दुसऱ्या गोलाच्या पृष्ठफळाबाबतचा अयोग्य पर्याय. मग चला आपण दुप्पट त्रिज्या घेऊ. मग त्रिज्या आली 7, त्याची दुप्पट 14. मग चला आता आपण काय करूया? 14 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या गोलाचं पृष्ठफळ काढू. सूत्र तुमचा पाठ आहे. गोलाचे पृष्ठफळ बरोबर 4πr². चला सूत्रामध्ये मी टाकून घेऊ. 4 गुणिले पायची किंमत आहे 22/7 गुणिले r² म्हणजे त्रिज्येचा वर्ग, त्रिज्या 14 आहे, मग 14चा वर्ग म्हणजे 14 गुणिले 14. 7 एक 7, 7 दुने 14. मग 4 गुणिले 22 88 होतात, गुणिले 14 गुणिले 2 28 होतात. मग 88 गुणिले 28, 88 गुणिले 28, मग 88 गुणिले 28 होतात 2464 सेंटीमीटर. मग चला त्रिज्या दुप्पट घेतल्यानंतर गोलाचं पृष्ठफळ किती आलं? 2464 चौरस सेंटीमीटर. आता पहिल्या गोलाचं पृष्ठफळ आहे 616 चौरस सेंटीमीटर आणि दुसऱ्या गोलाचं पृष्ठफळ आहे 2464 चौरस सेंटीमीटर. आता आपण पर्यायाकडे जाऊया. आता आपण काय करूया? पर्यायाकडे जाऊया. मग आता आपल्याला अयोग्य पर्याय शोधता येईल. आता एक लक्षात ठेवा, पहिल्या गोलाचं पृष्ठफळ आलंय 616 चौरस सेंटीमीटर. त्रिज्या दुप्पट केल्यानंतर त्या गोलाचं पृष्ठफळ आलंय 2464 चौरस सेंटीमीटर. आता आपण पर्याय पाहूया आणि मग तुमच्या लक्षात येईल. चला आता आपण चारही पर्याय व्यवस्थित वाचून काढू. चला काय बघा पहिला पर्याय. पहिला पर्याय काय आहे? पृष्ठफळ 2464 चौरस सेंटीमीटर असेल. मग मला सांगा हा पर्याय योग्य की अयोग्य? तर योग्य आहे. कारण खाली बघा, हे बघा इथे किती आलंय आपलं, हे बघा स्क्रीनवरती किती आलंय दुसऱ्या गोलाचं पृष्ठफळ 2464 चौरस सेंटीमीटर. मग पहिला पर्याय योग्य आहे, आपल्याला अयोग्य शोधायचं आहे. मग आपण दुसरा पर्याय वाचू. दुसरा पर्याय पृष्ठफळ 1232 चौरस सेंटीमीटर असेल का रे? तर नाही. त्यामुळे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता आपण खालचे पण पर्याय पडताळून घेऊ ना. तिसरा पर्याय पहिल्या गोलाच्या तुलनेत पृष्ठफळ 1848 चौरस सेंटीमीटरने वाढेल. जर तुम्ही 2464 आणि 616 यांची जर वजाबाकी केली ती येते 1848 चौरस सेंटीमीटर. तो पण पर्याय योग्य आहे. चौथा पर्याय पहिल्या गोलाच्या पृष्ठफळाच्या तुलनेत चौपट असेल. तुम्ही 616 ची चौपट करा, ती असेल 2464. मग पहिला पर्याय योग्य, दुसरा अयोग्य, तिसरा योग्य, चौथा योग्य. म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला कळाला सर्वांना प्रश्न? सर्वांना प्रश्न कळाला का? ठीक आहे, मेसेज केला तरी चालेल. चला आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पहा काय प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 28. पहा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय, त्याला मी ब्रॅकेट करतो. ओके, काय प्रश्न आहे बघा. अंजू राणीने
एका वस्तूचे वजन करून ते 4 प्रकारे खालील पर्यायात लिहिले, त्यातील कोणत्या 2 पर्यायातील वजन समान आहे? 2 अचूक पर्याय निवडा, यासाठी हा प्रश्न आहे. चला आता आपल्याला 2 पर्यायाचं कंपॅरिझन करावं लागेल. चला बघा, पहिला पर्याय काय आहे? पहिला पर्याय आहे एकच मिनिट. चला पहा पहिला पर्याय काय आहे. या ठिकाणी पर्याय तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. पहिला पर्याय आहे 12 किलोग्रॅम 175 डेकाग्रॅम. दुसरा आहे 13 किलोग्रॅम 75 ग्रॅम. तिसरा आहे 121 हेक्टोग्रॅम 75 डेकाग्रॅम. आणि चौथा आहे 135 हेक्टोग्रॅम आणि 250 ग्रॅम. आता या 4 पर्यायांपैकी कोणते तरी 2 पर्याय समान आहेत. आता ते आपल्याला शोधायचे. आता गंमत बघा, पहिला पर्याय आहे 12 किलोग्रॅम आणि दुसरा पर्याय आहे 13 किलोग्रॅम. हे दोन्ही पर्याय सारखे असू शकत नाहीत. मग आता आपण पहिला आणि चौथा पर्याय घेऊ. काय घेऊ? पहिला आणि चौथा पर्याय. पहिला पर्याय आहे 12 किलोग्रॅम 175 डेकाग्रॅम आणि चौथा आहे 135 हेक्टोग्रॅम आणि 250 ग्रॅम. आता आपण काय करूया? राशी समान एककात करून घेऊ. काय करू? राशी समान एककात. हे बघा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. ओके, चला आपण पर्याय 1 व पर्याय 4 चा पडताळा घेऊ. पर्याय 1 आणि पर्याय 4 चा पडताळा. आता पहा बरं का, तुम्हाला दशमान परिमाणे माहिती आहेत. कोणते कोणते आहेत? मी स्क्रीनवर लिहिलेले आहेत. किलोग्रॅम, हेक्टोग्रॅम, डेकाग्रॅम, ग्रॅम, डेसिग्रॅम, सेंटीग्रॅम आणि मिलीग्रॅम. आता आपण काय करूया? हे 2 पर्याय समान आहेत का याची खात्री करून घेऊ. पहा बरं का, आता आपण काय करू? सर्व राशी समान एककात करून घेऊ. आपण काय करू? बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूची राशी आणि बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूची राशी आपण कोणत्या तरी एका समान एककात करून घेऊ. आपण काय करूया? किलोग्रॅम या एककात करून घेऊ. पहा बरं का, 12 किलोग्रॅम जसच्याच्या तसे. आता आपण काय करूया? या 175 डेकाग्रॅमचं रूपांतर किलोग्रॅम मध्ये करू. मग पहा, या ठिकाणी आहेत 175 डेकाग्रॅम. आता उजवीकडे जाताना शून्य वाढवायचा, तुम्हाला माहिती आहे. डावीकडे येताना शून्य कमी करायचा, हे तुम्हाला माहिती आहे. पण जर शून्य कमी करायला नसेल तर आपण दशांश चिन्ह देतो, दशांश वाढवतो. बघा, 175 डेकाग्रॅम म्हणजे 17.5 हेक्टोग्रॅम, 1.75 किलोग्रॅम. मग 175 डेकाग्रॅम म्हणजे 1.75 किलोग्रॅम. मग 12 किलोग्रॅम 175 डेकाग्रॅम म्हणजे 12 किलोग्रॅम अधिक 1.75 किलोग्रॅम. कारण 1.75 डेकाग्रॅम म्हणजे 175 डेकाग्रॅम म्हणजे 1.75 किलोग्रॅम. बेरीज केली, उत्तर आलं 13.75 किलोग्रॅम. आता आपण बरोबर चिन्हाच्या उजव्या राशीकडे वळूया. आपण आता काय करू? 175 हेक्टोग्रॅमचं रूपांतर किलोग्रॅम मध्ये करू. पहा कसं, 135 हेक्टोग्रॅम त्याचं रूपांतर किलोग्रॅम मध्ये करायचंय. आपल्या डावीकडे जायचंय. डावीकडे जाताना आपण दशांश वाढवत जातो. मग 135 हेक्टोग्रॅम म्हणजे 13.5 किलोग्रॅम. मग चला या ठिकाणी लिहिले 13.5 किलोग्रॅम अधिक पुढे आहे 250 ग्रॅम. हे आहे 250 ग्रॅम, त्याचं रूपांतर करायचे किलोग्रॅम मध्ये. मग
250 ग्रॅम म्हणजे 25 डेकाग्रॅम, 2.5 हेक्टोग्रॅम, 0.25 किलोग्रॅम. मग ते या ठिकाणी आपण ऍड करू. 13.5 किलोग्रॅम अधिक 0.25 किलोग्रॅम, उत्तर आलं 13.75 ग्रॅम. मग आता मला सांगा 12 किलोग्रॅम 175 डेकाग्रॅम म्हणजे 13.75 किलोग्रॅम आणि 135 हेक्टोग्रॅम 250 ग्रॅम म्हणजे ते सुद्धा आलं 13.75 किलोग्रॅम. मग या दोन्ही राशी समान झाल्या, एकच आहे. म्हणजे कोणत्या दोन पर्यायातील वजन समान आहे? तर पर्याय क्रमांक 1 व 4. म्हणून आपलं उत्तर आहे 1 व 4. लक्षात येते? मग तुम्हाला नंबर 1 चा पण गोल काळा करावा लागेल, रंगवावा लागेल, आणि नंबर 4 चा पण गोल रंगवावा. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पाहूया महत्वमापन या घटकावर पुढचा प्रश्न कोणता विचारला होता. चला प्रश्न तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतो मी. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. खूप प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. मी त्याला बाणाने दाखवतो, तुमच्या लक्षात येईल प्रश्न कोणता आहे. ओके, हा प्रश्न आहे. पहा काय प्रश्न आहे. सोबतच्या चौरस MNOP ची बाजू 18 सेंटीमीटर आहे. बिंदू X आणि बिंदू Y हे अनुक्रमे बाजू MP आणि NO चे मध्यबिंदू असतील तर रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? खूप सोपा प्रश्न आहे. आता मला एका महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हीच. जर आपण चौरसाच्या क्षेत्रफळातून तो जो तुम्हाला चौकोन दिसतोय ना पांढऱ्या रंगाचा, जर चौरसाच्या क्षेत्रफळातून पांढऱ्या रंगाच्या चौकोनाचं क्षेत्रफळ जर वजा केलं तर कोणाचं शिल्लक राहील? रेखांकित भागाचं. पण त्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली माहिती पुरेशी नाही. मग आपल्याला आपल्या पद्धतीने काहीतरी डोकं लावावं लागेल. चला आपण काहीतरी डोकं लावू. आपण आकृतीमध्ये आपल्या पद्धतीने थोडं चेंज करू. चेंज करू म्हणजे काय करू? बघा आपण काय करू. हे पहा, मी या ठिकाणी आकृती काढून दाखवली. दिसते का सगळ्यांना आकृती? ओके, बघा या ठिकाणी स्क्रीनवर आकृती दिसते. चला आता आपण आपल्या पद्धतीने थोडं चेंज करूया. पहा काय करायचं. आता मला सांगा त्यांनी काय म्हटलंय रे? MNOP म्हणजेच MNOP हा चौकोन चौरस आहे, बरोबर? त्यानंतर बिंदू X आणि बिंदू Y हे बाजू MP आणि बाजू NO चे मध्यबिंदू आहेत. मग आता मला सांगा आपण काय करू? X आणि बिंदू Y जॉईन करून घेऊ. काय करू? जॉईन करून घेऊ. मग मला सांगा XY ची लांबी किती येईल रे? सेंटीमीटर येईल. का? जेवढी बाजू चौरसाची आहे तेवढीच बाजू XY या रेषाखंडाची. त्यानंतर आता मला सांगा MX ची लांबी किती असेल? 9 सेंटीमीटर. XB ची लांबी किती असेल? ती पण 9 सेंटीमीटर. NY ची लांबी किती असेल? 9 सेंटीमीटर. आणि YO ची लांबी किती असेल? ती पण 9 सेंटीमीटर असेल. आता आपण काय करू? अगोदर चौरस MNOP चे क्षेत्रफळ काढू. मग तुम्हाला चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू किंवा बाजू. मग चौरस MNOP ची बाजू आहे 18 सेंटीमीटर.
मग त्याचं क्षेत्रफळ म्हणजे त्याच्या बाजूचा वर्ग. मग 18चा वर्ग किती? तर 324 चौरस सेंटीमीटर. मग चला आपल्याला पूर्ण चौरसाचं क्षेत्रफळ माहित झालं. पूर्ण चौरसाचं क्षेत्रफळ आहे 324 चौरस सेंटीमीटर. पण आपल्याला विचारलंय कोणाचं? आपल्याला विचारलंय रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती. मग आता मला सांगा रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती असेल? जर आपण चौरस MNOP-च्या क्षेत्रफळातून आकृतीत दाखवलेल्या त्रिकोण XAY म्हणजे मी स्टार केलेला त्रिकोण व त्रिकोण XBY म्हणजे मी बाणाने दाखवलेला त्रिकोण, या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची जर बेरीज केली आणि त्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची बेरीज ऐका बरं का, त्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्या पांढऱ्या चौकोनाचं क्षेत्रफळ. मग ते जर आपण वजा केलं तर आपल्याला क्षेत्रफळ मिळेल रेखांकित भागाचं. मग चला आपण काय करू, अगोदर त्रिकोण XAY चे क्षेत्रफळ काढू. मग तुम्हाला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग सूत्रामध्ये किती टाकून घेऊ? 1/2 गुणिले पाया. त्रिकोण XAY चा पाया आहे XY, तो आहे 18 सेंटीमीटर गुणिले उंची. पहा मी या ठिकाणी उंची दाखवलेली आहे ती 9 सेंटीमीटर येते. आता ती आपण 9 सेंटीमीटर कशावरून घेतली? बाजू MX 9 सेंटीमीटर म्हणून ही सुद्धा 9 सेंटीमीटर आहे. ही झाली त्रिकोणाची उंची. मग चला 1/2 गुणिले पाया गुणिले उंची म्हणजे 18 गुणिले 9. मग बेक बे 9 18, 9 गुणिले 9 81 चौरस सेंटीमीटर. चला त्रिकोण XAY चं क्षेत्रफळ आहे 81 चौरस सेंटीमीटर. तेवढंच क्षेत्रफळ असेल त्रिकोण XBY चं सुद्धा, कारण त्याचा पण पाया XY आहे आणि उंची 9 सेंटीमीटरच आहे. मग चला दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची बेरीज केली ती आली 162 चौरस सेंटीमीटर. मग चला चौरस MNOP-च्या क्षेत्रफळातून म्हणजे 324 चौरस सेंटीमीटर मधून आपण त्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे पांढऱ्या चौकोनाचं क्षेत्रफळ 162 चौरस सेंटीमीटर वजा केलं, वजा बाकी येते 162 चौरस सेंटीमीटर. मग आता मला सांगा तुम्हाला काय विचारलंय? रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? मग पाहूया. आपलं उत्तर आहे 162 चौरस सेंटीमीटर. तो पर्याय कितवा आहे? चला मग आपण वरती पाहूया. हे बघा या ठिकाणी दिलंय. मग 162 पर्याय कितवा आहे? तर तो आहे दुसरा. मग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कळला का सगळ्यांना हा प्रश्न? चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. महत्वमापन या घटकावर पुढचा कोणता प्रश्न विचारला तो तुमच्या स्क्रीनवर आहे. चला ओके, एकदम सोपा प्रश्न आहे. मी आकृती सुद्धा काढून दाखवलेली आहे. चला आपण प्रश्न पाहूया काय विचारलाय. पहा प्रश्न काय आहे. त्या प्रश्नाला मी ब्रॅकेट करतो. पहा एका मंदिराच्या चौरसाकृती परिसराची बाजू 40 मीटर आहे. त्या प्रत्येक बाजूलगत त्या बाजू इतकी समान बाजू असणाऱ्या त्रिकोणाकृती भाग आहे. त्यांच्या बाहेरच्या कडेने संरक्षण मिळवण्यासाठी
5 पदरी कुंपण करायला तारेचे प्रति मीटर 80 रुपये याप्रमाणे एकूण किती रुपये खर्च येईल? आता आपल्याला प्रश्नाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. एक मंदिर आहे, त्या मंदिराचा परिसर 40 मीटर बाजू असलेला आहे. म्हणजे मंदिराच्या परिसराची बाजू 40 मीटर आहे आणि तो परिसर चौरसाच्या आकाराचा आहे, चौरसाकृती आहे. त्याच्या प्रत्येक बाजूलगत त्रिकोणाकृती बाग आहे. पण त्या त्रिकोणाकृती बागांची बाजू त्या परिसराच्या बाजू एवढी आहे. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर आकृतीमध्ये मी दाखवलं. बाहेरच्या कडेनं संरक्षण मिळवण्यासाठी 5 पदरी कुंपण घालायचं. तारेचा भाव आहे 80 रुपये मीटर. तर कुंपण घालण्यासाठी एकूण किती खर्च येईल? आता हा प्रश्न परिमितीशी निगडीत आहे. आता आपल्याला सगळ्यात प्रथम कशाचा शोध घ्यावा लागेल? 5 पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण किती तार लागेल? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधून काढण्यासाठी आपल्याला अगोदर काय शोधावं लागेल? एक पदर कुंपण घालण्यासाठी एकूण किती तार लागेल? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला परिमिती काढावी लागेल. मग चला आपण काय करूया, अगोदर एक पदर कुंपण घालण्यासाठी एकूण किती तार लागेल याचा शोध घेऊ. यासाठी आपल्याला परिमिती काढावी लागेल. पण आता आपण परिमिती करताना काय करतो? फक्त बाह्य बाजूच्या लांबीची बेरीज करतो. आपण आतल्या बाजूच्या लांबीची बेरीज करत नाही. मग आपण मोजूया बाजू किती आहेत. चला, ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, ही पाचवी, ही सहावी, ही सातवी आणि ही आठवी. एकूण 8 समान बाजू आहेत. त्या समान आहेत आपण कशावरून घेतलंय? त्यांनी सांगितलंय त्या प्रत्येक बाजूलगत त्या बाजू इतकी समान बाजू असणाऱ्या त्रिकोणाकृती बाग आहेत. त्या बागा त्रिकोणाकृती आहेत आणि बाजू किती आहे? परिसराच्या बाजू म्हणजे 40 मीटर. मग प्रत्येक बाजू आहे 40 मीटर. अशा एकूण 8 बाजू आहेत. मग आपण काय करूया, एक पदर कुंपण घालण्यासाठी लागणारी तार काढू. एकूण बाजू 8, प्रत्येक बाजू 40 मीटर. मग 8 गुणिले 40 320 मीटर. मग एक पदर कुंपण घालण्यासाठी आपल्याला 320 मीटर लांबीची तार लागेल. आता असे 5 पदर कुंपण घालायचं. 5 पदरी तारेचं कुंपण घालायचं. मग एक पदर कुंपण घालण्यासाठी 320 मीटर तार, 5 पदर कुंपण घालण्यासाठी किती तार? मग 320 गुणिले 5, उत्तर आलं 1600 मीटर. चला, 5 पदरी कुंपण घालण्यासाठी 1600 मीटर तार लागणार आहे. मग आता कुंपणासाठी लागणारा खर्च, 1 मीटर तार 80 रुपयाला आहे. कारण तारेचा भाव आहे प्रति मीटर 80 रुपये. मग 1 मीटर तार आहे 80 रुपयाला. मग 1 मीटर तार 80 रुपयाला, तर 1600 मीटर तार केवढ्याला? मग 1600 गुणिले 80 किती झालं? 1,28,000 रुपये. मग आपल्याला किती खर्च येईल? तर आपल्याला खर्च येईल 1,28,000 रुपये. हा आहे पर्याय क्रमांक 4. मग आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कळाला सर्वांना प्रश्न? चला पुढे जाऊया. याच वर्षी महत्व मापन या घटकावर पाहूया कोणता प्रश्न अजून विचारला होता. चला पुढचा प्रश्न घेऊया. एकदम सोपे प्रश्न विचारले होते. हे बघा, गणित विषय काय फार अवघड नाही.
फक्त आपल्या बुद्धीचा वापर करून आपण फक्त प्रश्नाचा मूळ अर्थ समजून घ्यायचा. बेसिक नॉलेज आपल्याकडे आहेच आहे. जर प्रश्न कळाला तर उत्तरापर्यंत जाता येतं, जर प्रश्न कळाला नाही तर उत्तरापर्यंत जाता येत नाही. चला पुढचा प्रश्न, एकदम सोपा प्रश्न आहे. प्रश्न वाचतो, तुमच्या स्क्रीनवर आहे, गोल करतो बघा मी त्याला. या ठिकाणी प्रश्न आहे, पहा काय प्रश्न आहे. एका शंक्वाकृती तंबूची उंची 21 मीटर असून तळाचा परिघ 176 मीटर आहे. त्या रिकाम्या तंबूत किती घनमीटर हवा मावेल? चला आपल्याला अंतिम प्रश्न काय विचारलाय? त्या रिकाम्या तंबूत किती घनमीटर हवा मावेल? आता आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की हा प्रश्न घनफळावर आहे की पृष्ठफळावर. मग ऐका, तंबूत मावणारी हवा म्हणजे तंबूचं घनफळ. तंबूत किती हवा मावेल? तर त्या तंबूचं घनफळ जेवढं असेल तेवढी हवा त्या तंबूमध्ये मावेल. मग जर आपण त्या तंबूचं घनफळ काढलं तर आपल्याला त्या तंबूत मावणारी हवा मिळेल. मग चला आपल्याला तंबूचं घनफळ काढावं लागेल. तंबू कोणत्या आकाराचा असतो? शंकूच्या आकाराचा. कोणत्या? शंकूच्या आकाराचा. कोणत्या? शंकूच्या. मग चला मी तुम्हाला तंबू काढून दाखवतो. हे बघा स्क्रीनवरती, हा झाला तंबू शंकूच्या आकाराचा. काय झाला? हा झाला तंबू शंकूच्या आकाराचा. ओके, चला त्यांनी काय सांगितलंय? त्या तंबूची उंची आहे 21 मीटर. किती आहे? 21 मीटर. आणि त्या शंकूच्या तळाचा परिघ 176 मीटर आहे. ओके, मग आता तंबूच्या घनफळाचं काय सूत्र आहे? तंबूचे घनफळ बरोबर 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता सूत्र पाहिलं तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली पाहिजे. तुम्हाला कोणत्याही तंबूचं घनफळ काढायचं असेल तर तुम्हाला त्या तंबूची त्रिज्या म्हणजे त्या तंबूच्या तळाची त्रिज्या आणि तुम्हाला उंची माहिती असणं गरजेचं आहे. इथं फक्त तुम्हाला उंचीच माहिती आहे, तुम्हाला तंबूची त्रिज्या माहिती नाही. ती आपल्याला शोधावी लागेल. कशावरून शोधावी लागेल? तर प्रश्नातील दिलेल्या माहितीवरून. प्रश्नामध्ये काय माहिती दिली आहे? त्या तंबूच्या तळाचा परिघ दिलाय 176 मीटर. यावरून आपण त्रिज्या काढू. मग परिघाची तर माहिती मला, परिघ बरोबर पायडी किंवा 2 पाय. आपण 2 पाय घेऊ. तंबूच्या तळाचा परिघ बरोबर 2 पाय. सूत्रामध्ये किती टाकून घेऊ? तंबूच्या तळाचा परिघ 176 मीटर बरोबर 2 जशाच्या तसे गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले त्रिज्या आपल्याला माहिती नाही. मग पहा समीकरण कसं फिरेल. त्रिज्या बाजूला घेतल्यावर 176 गुणिले 7 होतात अंशस्थानी आणि छेद 2 गुणिले 22 छेदस्थानी. मग आता जर आपण क्रिया केली 176 गुणिले 7 त्याला भागिले 2 गुणिले 22 उत्तर येतं 28. मग त्या शंकूच्या तळाची त्रिज्या आहे 28 मीटर. मग तंबूत मावणारी हवा म्हणजे तंबूचं घनफळ काढू आपण. तंबूचं घनफळ सूत्र आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. त्यामध्ये किती टाकून घेऊ? 1/3 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले आर स्क्वेअर म्हणजे त्रिज्येचा वर्ग. त्रिज्या 28, मग 28चा वर्ग म्हणजे 28 गुणिले 28 गुणिले 21. उंची एच म्हणजे हाईट, हाईट म्हणजे उंची, उंची 21. मग 3 × 3 3 × 7 21 7 × 7 7 × 4 28. मग 22 गुणिले 28 गुणिले 4 गुणिले 7 हे जर केलं तर गुणाकार येतो 17,248. मग त्या तंबूमध्ये किती हवा मावेल? तर त्या तंबूमध्ये 17,248 घनमीटर हवा मावेल. पाहूया हा पर्याय किती आहे.
त्या तंबूमध्ये किती हवा मावेल? 17,248 घनमीटर. मग आहे का पर्याय? पहा बरं, आहे ना पर्याय? उत्तर आहे पर्याय क्रमांक हा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 17,248 घनमीटर. पहा बरं, या प्रश्नामध्ये ते तंबूच्या तळाची त्रिज्या देऊ शकले असते, पण त्यांनी काय दिलंय? तळाचा परीघ दिलाय. का? तर तुमचं बेसिक ज्ञान किती आहे यातून कळतं. मग तुम्हाला अगोदर परीघावरून त्रिज्या काढायची आहे, मग त्रिज्या आणि उंचीवरून घनफळ, आणि किंवा त्या तंबूचं घनफळ म्हणजे म्हणजे हवा. पुढचा घेऊया, पाहूया काय पुढचा प्रश्न. चला शेवटचा प्रश्न घेऊ, वेळ संपत आलेली आहे. बाकीचे प्रश्न तुम्ही घरी सोडले तरी चालतील. एक अतिशय महत्वाचा प्रश्न घेऊ आणि मग आपण या ठिकाणी थांबूया. चला प्रश्न स्क्रीनवर दिसतोय. 45वा प्रश्न पहा. खूप वेळा या टाईपवर प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 45. एका चौरसाची बाजू ही दुसऱ्या चौरसाच्या 30 सेंटीमीटर मापाच्या कर्णाशी एकरूप आहे. काय म्हटलं त्यांनी? एका चौरसाची बाजू 30 सेंटीमीटर मापाच्या कर्णाशी एकरूप, म्हणजे दुसऱ्या चौकोनाचा कर्ण आहे 30 सेंटीमीटर, त्याच्याशी एकरूप पहिल्या चौरसाची बाजू. मग पहिल्या चौरसाची बाजू 30 सेंटीमीटर आणि दुसऱ्या चौरसाचा कर्ण 30 सेंटीमीटर. तर दोन्ही चौरसांच्या क्षेत्रफळाबाबतचे अयोग्य विधान खालीलपैकी कोणते? बरं का, तुम्हाला अयोग्य विधान विचारलंय. दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळांच्या बाबतीतले अयोग्य विधान खालीलपैकी कोणते? ते तुम्हाला कधी शोधता येईल? जेव्हा तुम्हाला दोन्हीही चौरसाचं क्षेत्रफळ माहिती होईल तेव्हा तुम्हाला अयोग्य विधान शोधता येईल. मग आपल्याला दोन्ही चौरसाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. कोणत्या दोन्ही चौरसाचं क्षेत्रफळ? पहिल्या आणि दुसऱ्या. म्हणजे कोणत्या? पहिला चौरस ज्याची बाजू 30, दुसरा चौरस ज्याचा कर्ण 30 सेंटीमीटर. दोन्ही पण चौरसाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. पहिला चौरस ज्याची बाजू 30 सेंटीमीटर आहे आणि दुसरा चौरस ज्याचा कर्ण 30 सेंटीमीटर आहे. मग चला, तुम्हाला बाजूंवरून जर चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय सूत्र आहे हे बघा, खाली या ठिकाणी दिलंय मी. उत्तराचं स्पष्टीकरण खाली दिलंय बघा. बघा या ठिकाणी. चला, पहिल्या चौरसाची बाजू आहे 30 सेंटीमीटर. मग ज्या चौरसाची बाजू 30 सेंटीमीटर आहे त्या चौरसाचं क्षेत्रफळ आहे 900 चौरस सेंटीमीटर. आणि जर तुम्हाला कर्णावरून चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय सूत्र आहे हे पहा, या ठिकाणी दिले मी खाली. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्ण वर्ग भागिले 2. जर तुम्हाला कर्णावरून क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय सूत्र आहे? कर्ण वर्ग भागिले 2. मग कर्ण वर्ग, कर्ण 30, कर्ण वर्ग म्हणजे 30चा वर्ग 900 भागिले 2 म्हणजे निम्मे 450. मग चला, ज्या चौरसाची बाजू 30 सेंटीमीटर त्याचं क्षेत्रफळ 900 चौरस सेंटीमीटर आणि ज्या चौरसाचा कर्ण 30 सेंटीमीटर त्या चौरसाचं क्षेत्रफळ 450 चौरस सेंटीमीटर. पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ 900 चौरस सेंटीमीटर आणि दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ 450 चौरस सेंटीमीटर. बरोबर का? पहिल्याचं 900, दुसऱ्याचं 450. मग पाहूया आपण कोणतं विधान अयोग्य आहे. लक्षात ठेवा,
हा, चला पहिलं विधान काय बघा. दोन्ही चौरसांची क्षेत्रफळे समान नाही. हे विधान कसं आहे? योग्य, बरोबर चिकून करू. हा, पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ 900, दुसऱ्याचं 450. मग पहिलं विधान काय आहे? दोन्ही चौरसांची क्षेत्रफळे समान नाहीतच. मग पहिलं विधान योग्य आहे, आपल्याला अयोग्य शोधायचं. दुसरं विधान, दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे निमपट. दुसऱ्याचं पहिल्याचे निमपट आहे ना. पहिल्याचं 900, दुसऱ्याचं 450. मग दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ पहिल्याचे निमपट, हे पण विधान योग्य. तिसरं, पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ दुसऱ्यापेक्षा 900 चौरस सेंटीमीटरने जास्त आहे, तर नाही, हे विधान अयोग्य आहे, कारण 450 जास्त येतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला, कळाला सगळ्यांना प्रश्न? कळतंय का? येस और नो मेसेज करा काहीतरी. हा, ठीक आहे. आता एका तासामध्ये आपल्याला जेवढं घेणं शक्य झालं आपण तेवढं घेतलं. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं पाहिले. तुम्ही याच्यापेक्षा वेगवेगळे उदाहरणं तुम्ही पुस्तकातून किंवा तुम्ही ते पाहून सोडू शकता. चला तर मग आज या ठिकाणी आपलं जे लेक्चर आहे आपल्याला थांबावं लागेल, कारण आपली वेळ संपलेली आहे. चला तर मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी शिक्षण विभागाचे मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर पद्धतीने आपण घेतलं प्रेझेंटेशन आहे. अतिशय विद्यार्थ्याला समजेल अशा भाषेमध्ये केलं. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना स्क्रीन अतिशय छान पद्धतीने दिसत होती. जिल्हा परिषद शिक्षण विभाग अहिल्यानगर यांच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.